सुपारा में महानगर पालिका की बड़ी तोड़फोड़ कार्रवाई। आरक्षित भूमि पर बनी 41 अनअधिकृत इमारतों को तोड़ा जाएगा। सैकड़ों निवासियों की जिंदगी बर्बाद, भारी पुलिस बल तैनात। बॉम्बे हाईकोर्ट ने नालासोपारा में 41 अनअधिकृत इमारतों के खिलाफ कार्रवाई का आदेश दिया है। ये इमारतें नालासोपारा पूर्व के अचोले इलाके में मनपा की आरक्षित जमीन पर बनाई गई है। क्योंकि इन इमारतों में सैकड़ों निवासी रह रहे हैं, इस कार्रवाई से कई लोगों की जिंदगी बर्बाद होने वाली है। स्थानीय नागरिक इसका विरोध कर रहे हैं। इस जगह पर तनावपूर्ण माहौल बनाने के लिए बड़ी संख्या में पुलिस बल तैनात किए गए हैं। महानगर आयुक्त अनिल कुमार पवार ने यहां रहने वाले नागरिकों को महानगर पालिका के साथ सहयोग करने और इमारत को ध्वस्त करने की चुनौती दी है। उन्होंने स्पष्ट किया है कि नगर पालिका के पास इन नागरिकों को आश्रय देने की कोई भी सुविधा नहीं है। इस मामले पर वसई विरार शहर मनपा के आयुक्त अनिल कुमार पवार ने क्या कहा? या आचोळ्यामधील इथं STPचं मलनिस्सारण केंद्राचं आणि क्षेपणभूमीचं आरक्षण आहे आणि ही खाजगी स्वरूपाची जमीन जरी असली तरी या ठिकाणी 41 ह्या इमारती 2006 ते 2012 या कालावधीमध्ये अनधिकृतरित्या बांधल्या गेलेल्या आहेत आणि ह्या आरक्षित जागेवर बांधल्या गेलेल्या असल्याने आणि तसंच NGT जे राष्ट्रीय हरित लवाद आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या विरोधात STP किंवा मलनिस्सारणाचं काम व्यवस्थित होत नसल्यामुळे तक्रारी दाखल झालेल्या होत्या आणि महापालिकेला दंडात्मक कार्यवाही देखील केली होती। हा एक भाग याच्यामध्ये होता। त्याच्यानंतर इथले जे जमीन मालक किंवा ज्यांच्याकडे या जमिनीचे हक्क आहेत या व्यक्ती महापालिका तोडक कारवाई करत नसल्यामुळे हायकोर्टात त्यांनी पिटिशन दाखल केले होते आणि सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर मान्य उच्च न्यायालयाने सदरची तोडक कारवाई करून उच्च न्यायालयाला अहवाल सादर करायला सांगितलेले होते। या आदेशाच्या विरुद्ध इथले जे नागरिक आहेत या नागरिकांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितलेली होती। सुप्रीम कोर्टाने देखील त्यांचं म्हणणं फेटाळलेलं होतं आणि महापालिका तोडक कार्यवाही महापालिकेने कंटिन्यू करावी किंवा करू शकते अशा पद्धतीचा निर्णय दिलेला होता। तसंच शक्य असल्यास पुनर्वसनाचे देखील बाब तपासून घ्यायला सांगितलेली होती। तर महापालिकेचं पुनर्वसनाचं धोरण सध्या तरी नाही आहे, त्यामुळे आपण शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागितलेलं आहे। कारवाई कशा पद्धतीने असणार आहे, किती दिवस असणार आहे? कारवाई आज ज्या C1 कॅटेगरीतल्या म्हणजे अति धोकादायक कॅटेगरीतल्या ज्या इमारती आहेत त्या 7 इमारती आम्हाला आढळून आलेल्या आहेत, ज्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे। तुर्त आम्ही त्या इमारतींवर कारवाई करतोय, परंतु आम्हाला हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व 41 इमारतींवर कारवाई करणं अपेक्षित आहे। सर, या नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना आम्ही हेच आवाहन करतो आहे की या ठिकाणी आपला रहिवास आहे, आपण अनधिकृत बांधकाम झालेल्या इमारतींमध्ये आपण नोटराइज डॉक्युमेंट असेल किंवा इतर कोणत्याही दस्तावेजाच्या अंतर्गत आपण इथला सदनिका खरेदी केली आहे। याबाबत महापालिका आपल्याला सर्टिफिकेट करून देणार आहे, जेणेकरून भविष्यात ज्यावेळी पुनर्वसन किंवा इतर कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्याची कार्यवाही जमीन मालकांवर किंवा शासन निश्चित करेल त्यावेळेस आपल्याला ह्या सर्टिफिकेटचा आपल्या रहिवासाचा पुरावा म्हणून याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपले हक्क अबाधित राहणार आहेत। त्यामुळे या धोकादायक इमारतीमधील रहिवास आपण तात्काळ खाली करावा। तसंच इतर जे C1 कॅटेगरी नसलेल्या जरी इमारती असतील पण त्या अनधिकृत असल्यामुळे आणि कोर्टाच्या आदेशामुळे आपण त्या इमारती सदनिका आपण खाली कराव्यात आणि महापालिकेला सहकार्य करावं, एवढंच या प्रसंगी मी सर्व नागरिकांना रहिवाशांना आवाहन करतो। सर, ह्या बिल्डिंगी कोणी बांधल्यात त्यांच्यावरती काय कारवाई झाली का? 41 इमारती प्रशासनाच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात, प्रशासन काय करतं? या इमारती 2006 पासून बांधकाम झालेलं होतं, त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्याची माहिती घेण्यात येईल।